ओम शांती. आजची तारीख आहे 4 ऑगस्ट 2026. आज बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, बाबांचा राईट हँड बनायचे असेल तर प्रत्येक गोष्टीमध्ये रायटियस म्हणजे नीतिमान बना, सदैव श्रेष्ठ कर्म करा. प्रश्न आहे, कोणता संस्कार सेवेमध्ये खूप विघ्न आणतो? उत्तर, भाव स्वभावामुळे आपसामध्ये जे द्वैत मताचे संस्कार म्हणजे परस्पर विरोधी विचार असतात तर ते सेवेमध्ये खूप विघ्न आणतात. दोन मतांमुळे खूप नुकसान होते. क्रोधाचे भूत असे आहे की जे भगवंताशीही सामना करायला वेळ लावणार नाही. म्हणून बाबा म्हणतात, मधुर मुलांनो, असा कोणताही संस्कार असेल तर तो काढून टाका. गीत आहे, तकदीर जगाकर आई हूं. ओम शांती. गोड गोड रुहानी मुलांनी गाणे ऐकले. रुहानी मुले अर्थात शिव बाबा जे सुप्रीम रूह आहेत त्यांच्या मुलांनी म्हणजे आत्म्यांनी शरीररूपी कर्मेंद्रियांद्वारे गीत ऐकले. आता तर मुलांना आत्म अभिमानी बनायचे आहे. यामध्ये खूप मेहनत देखील आहे. वारंवार स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे. ही आहे गुप्त मेहनत. बाबा देखील गुप्त आहेत तर मेहनत देखील गुप्त करून घेतात. बाबा स्वतः येऊन सांगतात, मुलांनो, माझी आठवण करा तर कल्पाच्या 5000 वर्षांपूर्वीप्रमाणे पुन्हा सतोप्रधान बनाल. मुले समजतात की आपणच सतोप्रधान होतो आणि आपणच आता तमोप्रधान बनलो आहोत. बाबा मुलांना समजावून सांगतात, माझ्या आत्मिक मुलांनो, आता तुम्ही भाग्य बनविण्यासाठी आला आहात. विद्यार्थी शाळेमध्ये भाग्य बनविण्यासाठी जातात ना. ती तर लहान मुले असतात. तुम्ही लहान नाहीत. तुम्ही तर मोठे वयस्कर आहात. भाग्य बनवत आहात. होय, काही जण खूप वृद्ध देखील आहेत. म्हातारपणी शिकण्यापेक्षा तरुणपणी शिक्षण घेणे चांगले असते. तरुणपणी बुद्धी अधिक तीक्ष्ण असते. हे तर सर्वांकरिता अतिशय सोपे आहे. तुमचे शरीर तर मोठे आहे ना. हे लहान बाळ आहे. बाबांच्या समोर एक लहान मूल होते. म्हणतात, हे लहान बाळ आहे. ते इतके समजू शकणार नाही कारण कर्मेंद्रिय लहान आहेत. निंदा, स्तुती, सुख, दुःख या गोष्टींना तुम्ही समजू शकता. आत्मा तर बिंदू आहे. शरीराची वाढ होत राहते. आत्मा तर कायम एकसारखीच असते. ती कधीही लहान मोठी होत नाही. त्या आत्म्याच्या बुद्धीकरिता बाबा कस्तुरीप्रमाणे सौगात देत आहेत म्हणजे ज्ञान. कारण आता तर बुद्धी पूर्णपणे तमोप्रधान बनली आहे. तीच आता स्वच्छ पावन देखील बनत आहे. बाबा म्हणतात, शिवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जात होता परंतु तुम्हाला थोडेच ठाऊक होते की हे शिवबाबा आहेत. बाबांकडून जरूर वारसा मिळाला आहे. तेव्हाच तर त्यांची महिमा गायली जाते. कोणी चांगले कार्य करून जातात तर त्यांची महिमा गायली जाते आणि स्टॅम्प तर बनवला पाहिजे शिवबाबांचा. शिवबाबा गीता सर्मोनायझर म्हणजे शिवबाबा गीतेचं ज्ञान देणारे, गीता धर्मोपदेशक असा स्टॅम्प सहज बनू शकतो. मनुष्य शांतीकरिताच खूप प्रयत्न करतात. भगवान भेटले तर शांती मिळेल सुखाकरिता पुरुषार्थ करत नाहीत. बस बाबांच्या घरी जावे, बाबांकडे घरी जावे, भगवान भेटावेत. यावेळी सर्वजण मुक्तीची इच्छा ठेवणारे आहेत. जीवनमुक्ती प्राप्त करणारे फक्त तुम्ही ब्राह्मणच आहात. बाकी सर्वजण मुक्तीची इच्छा ठेवणारे आहेत. जीवनमुक्तीचा मार्ग सांगणारा कोणीही नाही. संन्यासी इत्यादींकडे जाऊन शांती मागतात. म्हणतात की मनाची शांती कशी मिळेल? मार्ग सांगणारे जे काही आहेत ते आहेतच मुक्तीमध्ये जाणारे. मोक्ष काय असतो
हे देखील त्यांच्या बुद्धीमध्ये येत नाही. वैतागून म्हणतात की मुक्तीमध्ये गेलो तर चांगले होईल. वास्तविक मुक्तिधाम आहे आत्म्यांच्या राहण्याचे स्थान. इतक्या सर्व सेंटर्सवर मुले आहेत, तर सर्वजण जाणतात की आपण नवीन दुनियेकरता राज्यभाग्य घेत आहोत. आम्हाला बाबा नवीन दुनियेचे राज्य देत आहेत. तर कुठे देतील? नवीन दुनियेमध्ये देतील की जुन्या दुनियेमध्ये देतील? बाबा म्हणतात, मी संगमावर येतो. मी ना सतयुगामध्ये येतो ना कलियुगामध्ये येतो. सतयुग आणि कलियुग या 2 युगांच्या मधल्या काळामध्ये येतो. बाबा तर सर्वांना सद्गती देतील ना? असे तर होऊ शकत नाही की दुर्गती मध्ये सोडून जातील. सद्गती आणि दुर्गती एकत्र राहू शकत नाहीत. मुले जाणतात ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे, म्हणून तिच्याविषयी प्रेम बाळगायचे नाही. बाबा म्हणतात, मी कल्प कल्प संगमावर येतो. तुम्हाला दुःखातून सोडवून हरीच्या द्वारी घेऊन जातो. तर ही ज्ञानाची गोष्ट आहे. हरिद्वार म्हणजे कृष्णाचे द्वार, अर्थात कृष्णपुरीला हरिद्वार म्हटले जाते. ठीक आहे, त्याच्या मागे मग लक्ष्मण झुला लावला आहे. अगोदर हरिद्वार येईल. सतयुगाला हरिद्वार म्हटले जाते. नंतर मग राम लक्ष्मण इत्यादी दाखवतात. अशी कोणती गोष्टच नाहीये, ती तर बनवलेली गोष्ट आहे. रामाला किती भाऊ दाखवले आहेत? 4 भाऊ. बाबा म्हणतात 4 भाऊ तर असतच नाहीत. 4-8 भाऊ तर इथे असतात. एका बाजूला आहे ईश्वरीय संतान आणि दुसऱ्या बाजूला आहे आसुरी संतान. निराकारी घरामधून आत्मे कसे येतात, तर त्याची आठवण म्हणून ख्रिश्चन लोक झाडाला बल्ब लावून साजरे करतात, ज्याला ख्रिसमस ट्री म्हणतात. बाबा म्हणतात, तुम्ही जाणता या सर्व धर्मांच्या वेगवेगळ्या शाखा आहेत. तिथून आत्मे नंबरवार कसे खाली उतरतात हे ज्ञान तुम्हाला मिळाले आहे. आम्हा आत्म्यांचे घर शांतीधाम आहे. आता संगम आहे. तिथून सर्व आत्मे येतील आणि नंतर सर्वजण परत जातील. प्रलय काही होणार नाहीये. तुम्ही जाणता, आम्ही बाबांकडून भाग्य घडविण्यासाठी पुन्हा स्वराज्य घेण्यासाठी आलो आहोत. हे काही फक्त म्हणण्यापुरते नाहीये. आठवणीद्वारेच वारसा मिळेल. बाबा म्हणतात, देहासहित देहाचे जे काही मित्र नातलग इत्यादी आहेत त्या सर्वांना विसरून जा. चित्र आणि विचित्र आहेत ना. विचित्र त्यांना म्हटले जाते की ज्यांना या डोळ्यांनी पाहू शकत नाही. या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. आत्मा किती सूक्ष्म आहे, तिला वारंवार पाठ बजवावा लागतो. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये अशा गोष्टीच नाहीत. सर्वप्रथम तर बुद्धीमध्ये हे पक्के करायचे आहे की आपण आत्मा आहोत आणि ते आपले बाबा आहेत. त्यांचीच पतित पावन हे भगवान असे म्हणून आठवण करतात. दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी जाण्याची गरज नाही. तर आठवण देखील एकाचीच केली पाहिजे ना. भगवंताची आठवण करतात तर जरूर त्यांच्याकडून काहीतरी मिळणार असेल. मग दारोदार धक्के का खात आहात? भगवंताला तर परमधाम मधून यावे लागते ना. आपण तर तिथे जाऊ शकत नाही, कारण आपण पतित आहोत. पतित तिथे जाऊ शकत नाही. आता तुम्हाला आश्चर्य वाटते, भक्ती मार्गाचा पार्ट किती वंडरफुल आहे. एका भगवंताचीच आठवण करतात. हे ईश्वरा, हे परमपिता, ओ गॉड फादर. जर का ते एकच आहे तर मग दुसरीकडे धक्के का खात आहात? ते एकच वर परमधाम मध्ये राहतात, परंतु हे सर्व ड्रामामध्ये नोंदलेले आहे. ड्रामा अनुसार बेहद निर्बुद्धपणे भक्ती करतात. आता तुम्ही मग बेहद बुद्धिमान बनत आहात. श्रीमतावर चालणारेच समजदार
बुद्धिमान बनतात. मग ते मग लपून राहू शकत नाहीत. ते सर्वच श्रेष्ठाचारी कर्म करतील. बाबा म्हणतात, आम्ही दुःख हरता सुख करता आहोत, तर मुलांनी देखील किती किती मधुर बनायला हवे. बाबांचा राईट हँड बनले पाहिजे, अशी मुलेच बाबांना प्रिय वाटतात. बाबा म्हणतात, मज एकाची आठवण करा, तर मग अंतमती सुगती होईल. मत आणि गत अथवा गती करण्याची मत एकच आहे. गायले देखील जाते, ईश्वराची गतमत ईश्वरच जाणे. पतित पावन तेच आहेत. ते जाणतात की मी मनुष्यांना पावन बनवून दुर्गतीमधून सद्गतीकडे कसे घेऊन जाईन. बाबा म्हणतात, मधुर मधुर बाबांची आठवण करा. तेच सर्व शक्तिमान ऑलमायटी अथॉरिटी तुम्हाला किती चांगले बनवतात. तुम्ही मुले जाणता, आता आपण घोर अंधकारातून निघून लख प्रकाशाकडे जात आहोत. तुम्ही आता देवता बनत आहात. हे देखील समजावून सांगायचे आहे की आदी सनातन तर देवीदेवता धर्म आहे, ज्याला हिंदू धर्म असे म्हटले आहे. हळूहळू ही गोष्ट देखील समजते. मुलांनी पुढाकार घेतला पाहिजे. याकरिता तर भरपूर मुले पाहिजेत. अच्छा, मधुर मधुर खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक स्मृती आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते आणि आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक मातपिता बापदादांना प्रेमपूर्वक स्मृती, सुप्रभात आणि नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट, जसे बाबा दुःख हरता सुख करता आहेत, तसे पित्या समान बनायचे आहे. अतिशय गोड बनायचे आहे. सदैव शुभ कर्म करून राईट हँड बनायचे आहे. दुसरा पॉइंट, कधीही दोन मते निर्माण करायची नाहीत. भाव स्वभावामध्ये येऊन एकमेकांचा सामना करायचा नाही. क्रोधाचे भूत काढून टाकायचे आहे. वरदान आहे, स्वतःच्या स्मृतीमध्ये राहून आपल्या प्रत्येक कर्माला संयम नियम बनवणारे अथॉरिटी स्वरूप भव. विश्लेषण आहे, ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे ब्रह्मा बाबांनी स्वतःच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे जे कर्म केले, तेच ब्राह्मण परिवाराचा संयम बनले. स्वतःच्या नशेमध्ये राहिल्यामुळे अथॉरिटीने अधिकाराने सांगू शकत होते की साकारद्वारे एखादे उलटे कर्म जरी झाले तरी ते सरळ करू. स्वतःच्या स्वरूपाच्या स्मृतीमध्ये राहिल्यामुळे हा नशा राहतो की कोणतेही कर्म उलटे होऊच शकत नाही. तुम्ही मुले देखील जेव्हा स्वतःच्या स्थितीमध्ये स्थित राहाल, तर जो संकल्प कराल, जे बोलाल अथवा जे कर्म कराल, तेच संयम नियम बनेल. आजचा सुविचार आहे, पवित्रतेचा पिलर मजबूत करा, तर हा पिलर लाईट हाऊसचे कार्य करत राहील. आजचा अव्यक्त इशारा आहे, अपवित्रतेच्या बीजाला सुद्धा नष्ट करून संपूर्ण स्वच्छ पवित्र बना. जर बुद्धीमध्ये अशुद्ध संकल्प अथवा जुने संस्कार संकल्प रूपामध्ये जरी स्पर्श करीत असतील, तरी देखील संपूर्ण वैष्णव म्हणता येणार नाही. जसे एखादे अयोग्य कृत्य पाहिले जरी असेल, तरीही पाहण्याचा प्रभाव मनावर पडतोच आणि त्याचा देखील हिशोब बनतो. या हिशोबाने विचार केला तर जुने संस्कार अथवा अशुद्ध संकल्प बुद्धीला स्पर्श करत असतील, तरी देखील संपूर्ण वैष्णव अथवा संपूर्ण पवित्र कसे म्हणता येईल. ओम शांती.